नमस्कार मंडळी, मी आहे प्रिया. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल प्रिया ओहाळ ब्लॉग्समध्ये. तर आज मी तुम्हाला काम करताना दिसत आहे. तर तुम्ही म्हणत असाल की ही काय करत आहे. तर आपल्याला ज्या दैनंदिन आयुष्यामध्ये, दैनंदिन जीवनामध्ये, रोजच्या आहारामध्ये, आपल्या किचनमध्ये ज्या गोष्टी हव्या असतात ना, त्या सर्व गोष्टी आपल्याला इथे लागतच असतात. त्याच सर्व वस्तू आम्ही आणायला डीमार्टमध्ये गेलो होतो आणि डीमार्टमधून हा सर्व किराणा इथे आम्ही आणलेला आहे. तर चला, तर मी तुम्हाला एक एक सामान जे जे आम्ही आणलेलं आहे ते सर्व मी तुम्हाला इथे दाखवत आहे. ठीक आहे. तर सर्वात आधी इथे सर्वात पहिले आपल्या सर्वांचं फेवरेट हे पॅकेट निघत आहे. पण हे पॅकेट आहे मॅगीचं आहे, पण हे व्हेज आटा नूडल्स आहे. ठीक आहे. आणि याची प्राईस आहे ती 168 रुपीज. त्याच्यानंतर इथे मी दुसरं पॅकेट हे काढलेलं आहे मखाण्याचं. ठीक आहे. आणि हे 100 ग्रॅम आहे आणि याची किंमत आहे 249 रुपये. त्याच्यानंतर इथे मी काढलेलं आहे एव्हरेस्टचा मीठ मसाला पॅकेट. हे पॅकेट आहे 100 ग्रॅमचं आणि याची प्राईस आहे 98 रुपीज. त्याच्यानंतर आहे एव्हरेस्ट सांबार मसाला पॅकेट. हे पॅकेट देखील 100 ग्रॅमचं आहे आणि याची प्राईस आहे 86 रुपीज. तुम्ही पाहू शकता. हे आहे एव्हरेस्टचं सांबार मसाला पॅकेट. त्याच्यानंतर आहे धनियाचं पॅकेट, म्हणजे धन्याचं पॅकेट आहे. हे आहे 400 ग्रॅम. ठीक आहे. आणि याची प्राईस आहे 140 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे काढत आहे मी नटराजचं कॅश्यू, म्हणजेच काजूचं पॅकेट आहे हे. आणि ह्याची प्राईस आहे 699 रुपये आणि 500 ग्रॅमचं पॅकेट होतं ते. त्याच्यानंतर आहे क्विकरचं ओट्स. हे आहे 1.5 kgचं आणि याची प्राईस आहे ती म्हणजेच 327 रुपये. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे चिकन मसाला एव्हरेस्टचा. ठीक आहे. हे देखील 100 ग्रॅमचा आहे. त्याची प्राईस आहे 98 रुपीज. त्याच्यानंतर आहे हा पावकचा गूळ. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. याची प्राईस आहे 110 रुपये. ठीक आहे. इथे सर्व मी एक एक इन्ग्रेडियंट्स जे साहित्य आहे मी ते तुम्हाला काढून दाखवत आहे. हे आहे रव्याचं पॅकेट. तुम्हाला तर याची प्राईस माहीतच असेल. हे आहे 63 रुपीजचं. ठीक आहे. आता हा आहे खोबरा. ठीक आहे. हा आहे 200 ग्रॅम. आणि त्याच्यानंतर आहे हा लिज्जत पापड. ठीक आहे. लिज्जत पापडाशिवाय तर आपला किराणा हा पूर्ण होऊ शकत नाही. ठीक आहे. ह्याची प्राईस आहे 366 रुपीज. त्याच्यानंतर इथे मी काढलेले आहे विम साबण बाय 4 गेट 1 फ्री. ठीक आहे. याच्यामध्ये 4 पॅकेट आहेत साबणाचे. भांडी घासायचा हा साबण असतो. त्याच्यानंतर आहे स्वदेशी मुंगफली, त्याच्यामध्ये आहेत शेंगदाणे. ठीक आहे. हे आहे शेंगदाण्याचं पॅकेट. त्याच्यानंतर आहे रिन्स साबण. ठीक आहे. मी पाहू शकता. त्याच्यानंतर हे देखील विम साबणच आहेत. ठीक आहे. तो लेमनवाला होता आणि हा ग्रीन पॅकेटमध्ये आहे. त्याच्यानंतर आहे हळदीरामचं उडद पापडाचं पॅकेट. याची प्राईस आहे 85 रुपीज. तर आम्ही इथे 2 पॅकेटे घेतलेले होते. त्याच्यानंतर इथे निघत आहे सर्व डाळी. तर ही मुगाची डाळ आहे, ही देखील 2 किलो डाळ आहे. त्याच्यानंतर हे काळी मिरी पावडर, ही 20 ग्रॅम आहे. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. हे 2 kgचं पूर्ण सर्व ज्या डाळी आहेत मी इथे 2-2 किलोच्या डाळीचं पॅकेट हे घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर दुसरं देखील या दुसऱ्या पिशवीमध्ये सामान आहे. त्याच्यामध्ये आहे पॅराशूट ऑइल, आल्मंड ऑइल. ठीक आहे. इथं विम जेल लिक्विड आहे, डव शॅम्पू आहे. ठीक आहे. इथे आम्ही विम बार देखील साबण यूज करतो भांडी घासण्यासाठी आणि विम जेल लिक्विड देखील इथे यूज करतो. त्याच्यानंतर हे आहे गुड नाईटचं लिक्विड वेपोरायझर 4 रिफिल पॅक. याच्यामध्ये 4 रिफिल्स येतात. त्याच्यानंतर आहे बेसन आटा. त्याच्यानंतर आहे कोलगेट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे सर्फ एक्सल साबण. ठीक आहे. तर हा देखील पूर्ण पॅकमध्ये आहे. त्याच्यानंतर हे आहे मिनी सोया चंक्स, या 200 ग्रॅम पॅकेट आहे हे. त्याच्यानंतर आहे भगर. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हे 50 ग्रॅमचं पॅकेट दगडी फूल, हा मसाला असतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हे देखील स्प्रे आहे 243 रुपीजचं. तर हा आहे रिलीफ स्प्रे. त्याच्यानंतर हे आहे काळी मिरी. याची किंमत आहे 179 रुपीज ओनली. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे हा रवा. ठीक आहे. सत्यम कंपनीचा हा रवा आहे. त्याच्यानंतर आहे ते शेंगदाणे अप टू 2 kg. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. हा सर्व किराणा आम्ही आज डीमार्टमधून आणलेला आहे. चला, तर मग आता मी सर्व डीमार्टमधून ज्या आम्ही वस्तू खरेदी केलेल्या होत्या, ज्या गोष्टी आपल्याला लागत आहेत, त्या सर्व मी तुम्हाला इथे दाखवलेल्या आहेतच. ठीक आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला दाखवत आहे. आता मी सर्व या ज्या वस्तू होत्या ना, इथे सर्व सेट करत आहे. तर हा आहे आमचा वॉर्डरोब. तर या कप्प्यामध्ये मी सर्व साबणं वगैरे ठेवत आहे. ठीक आहे. साबण असेल, कोलगेट असेल, निरमा असेल, कपड्याचं साबण वगैरे ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, या छोट्याशा कप्प्यामध्ये मी सर्व व्यवस्थित सेट करून ठेवत आहे. तर मंडळीने तो इथं मला पूर्ण 1 तास गेलेला, कारण सामान हे भरपूर होतं. तर सर्व सेपरेट करण्यामध्ये, सर्व अरेंज करण्यामध्ये आपल्याला टाईम हा जातोच. तर तुम्ही पाहू शकता. इथे सर्वात आधी मी साबणं घेतलेले आहेत. विम बार आहे आणि रिन साबण आहे. तर हळूहळू मी इथे ठेवतच आहे सर्व वस्तू. तुम्ही पाहू शकता. तुम्ही देखील तुमच्या घरी अशाच प्रकारे ठेवत असाल ना,
तर मला कॉमेंट करून नक्कीच सांगा. तर मंडळी, जेवढ्या वस्तू वॉर्डरोबमध्ये छोट्याशा कप्प्यामध्ये बसत होत्या ना, त्या सर्व ठेवून दिलेल्या. आणि ज्या किचनमधल्या वस्तू आहेत, म्हणजे डाळी असतील, तांदूळ असेल, ठीक आहे, तर या सर्व गोष्टी मी इकडे किचनमध्ये घेऊन येत आहे दोन्ही पिशवींमध्ये. तर किचनमध्ये आता सर्व एका टाकीमध्ये सर्व वस्तू या मी व्यवस्थित सेट करून ठेवणार आहे. आणि माझी मम्मी देखील तिथे असणार आहे आणि ती देखील त्या वस्तू ठेवणार आहे. कारण मम्मीलाच माहीत असतं की सर्व या गोष्टी आपण कुठे ठेवतो आणि नंतर मग कधी टाईमावर या गोष्टी लागत असतात, तर पटकन आणि लगेच आपण त्या गोष्टी काढू शकतो. तर मी दोन्ही पिशव्या भरून किचनमध्ये या ठेवत आहे. ठीक आहे. तर पूर्ण 1 तास हा मला गेलेला आहे किचनमध्ये, तुम्ही पाहू शकता. तर 2 पिशव्या भरून मी हे सामान किचनमध्ये आणून ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. तर तुम्ही इथे पाहू शकता, मी आहे आता आमच्या किचनमध्ये आणि ही आमच्या किचनमधली सर्वात मोठी टाकी आहे. आणि या टाकीमध्ये आम्ही सर्व ज्या वस्तू आहेत त्या टाकीमध्ये एक एक करून ठेवत असतो. तर मी इथे पाहत आहे की सर्वात आधीच्या ज्या वस्तू आहेत त्या कशा आहेत, तर सर्व व्यवस्थित सेट करायला. तर तुम्ही इथे पाहू शकता. तर मंडळींनो, तुम्ही देखील तुमच्या किचनमध्ये अशाच प्रकारे जो किराणा असतो अशाच प्रकारे अरेंज करून ठेवताना, तर तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्की सांगा. ठीक आहे. आम्ही तर अशाच प्रकारे ठेवत असतो, कारण खूप सारा जो किराणा असतो तो सर्व एकत्र एकाच ठिकाणी नाही सेट होत, तर वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला डब्यामध्ये ठेवायचा असतो. तर आम्ही अर्ध्या वस्तू या किचनमधली जी टाकी आहे त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तर ही आहे माझी मम्मी. तर एक एक वस्तू सर्व ह्या मम्मी सेट करून ठेवत आहे, तुम्ही पाहू शकता. कारण नंतर मम्मीलाच माहिती असतं की कोणती वस्तू कोणत्या डब्यामध्ये, कोणत्या टाकीमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला पटकन ती वस्तू मिळते. ठीक आहे. तर तुम्ही पाहू शकता, या सर्व ज्या डाळी आहेत त्या डाळी आम्ही सर्व एका टाकीमध्ये ठेवत आहोत. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. अशाच प्रकारे मग हळूहळू करत मी सर्व वस्तू या सेट केल्या मम्मीने आणि मी मिळून. ठीक आहे. तुम्ही पाहू शकता. तर मंडळींनो, हा जो डीमार्टचा किराणा होता ना, जो आज आम्ही किराणा हा जो भरलेला होता, तर हा सर्व डीमार्टचा खर्च 7,000 रुपये झालेला होता. ठीक आहे. मी पाहू शकता. तर मंडळींनो, पूर्ण 1-1.5 तास, म्हणजेच काय 2 तास पूर्ण हे गेले होते सर्व वस्तू सेट करायला. तर मंडळींनो, आजचा हा व्लॉग होता डीमार्ट किराणा व्लॉग. तर आय होप तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कॉमेंट आणि माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ठीक आहे. चला तर मग अशाच मजेशीर व्हिडिओसोबत आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लव यू, बाय, टेक केअर.